आज बनवूया आपण खुड्या मिरच्याचं पिठलं। याच्यासाठी लाल मिरच्या घेतल्या आहे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि हळद। अशा पद्धतीने आपल्याला या मिरच्या चुरून घ्यायच्या आहे। यालाच म्हणतात खुड्या मिरचीचं बेसन किंवा पिठलं। आता तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही, परंतु आमच्याकडे पिठलंच बोलतात। अशा पद्धतीने चण्याचं पीठ घेऊन ज्या मिरच्या चुरून ठेवल्या होत्या त्या याच्यात घालून घ्यायचे। हीच तर या पिठल्याची खासियत आहे। मिरच्या आपल्याला फोडणीमध्ये तळायच्या नाही किंवा काही नाही, अशा चुरून घ्यायच्या आहे। मस्त आपण जिरे लसणाची फोडणी देऊन कोथिंबीर त्याच्यातच घालून घेतली आणि जे आपण मिरच्या चुरून ठेवल्या होत्या चण्याच्या पिठामध्ये ते याच्यामध्ये मस्त फोडणी बसल्यावरती ओतून घ्यायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीने हे पिठलं बनवून बघा, अगदी एकदम छान आणि मस्त लागतं। हे पिठलं कधीच आहे जेव्हा आपली आजी किंवा पणजी बनवायची ना, त्या काळात अशा पद्धतीने हे पिठलं बनवलं जायचं। एकदम चवदार आणि मस्त झालं होतं। मस्त कांदा